श्री स्वामी समर्थ. सावधान. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता अशा काही धक्कादायक घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मकर संक्रांतीचा हा मुहूर्त तुमच्यासाठी भाग्योदयाची एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे, पण सावध रहा. याच मुहूर्तावर एक अदृश्य धोका तुमच्या नशिबाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तुमच्या राशीच्या कुंडलीत ग्रहांची अशी काही भयंकर चक्रे फिरत आहेत, ज्यामुळे तुमची एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण वर्षाची सुख, शांती आणि कमाई एका झटक्यात हिरावून घेऊ शकते. काही अशी रहस्ये आहेत जी आतापर्यंत तुमच्यापासून लपवून ठेवली गेली होती, आणि ती न पाळल्यास त्याचे भयंकर परिणाम तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागू शकतात. तुमच्या राशीचा स्वामी शनी आणि या दिवसाचा अधिपती सूर्य यांच्यातील हा संघर्ष तुमच्या जीवनात मोठी उलथापालथ घडवू शकतो. तुमच्या आयुष्यातील संकटांचे सावट कायमचे दूर करायचे असेल की दुर्दैवाच्या चक्रात अडकून राहायचे, हे आता तुमच्या हातात आहे. नेमके काय आहे ते संकट? कोणत्या त्या 5 गुप्त गोष्टी आहेत ज्या तुमच्या नशिबाचे बंद टाळे उघडू शकतात? गुरुजींनी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आणि भविष्यवाणी सांगितली आहे, त्यामुळे नशिबाची ही संधी गमावू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्नानाचे गुप्त नियम. नशिबावर साचलेली नकारात्मकता नष्ट करणारी कृती. मकर संक्रांतीचा सूर्योदय कुंभ राशीच्या आयुष्यात एक मोठी उलथापालथ घडवून आणणारा ठरू शकतो. पण हे परिवर्तन सकारात्मक असेल की नकारात्मक, हे तुमच्या त्या दिवशीच्या पहिल्या कृतीवर म्हणजे स्नानावर अवलंबून आहे. कुंभ राशीचा स्वामी शनी असल्याने या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान न करणे हे तुमच्या कुंडलीतील प्रगतीच्या चक्राला खीळ घालण्यासारखे आहे. आंघोळीच्या पाण्यात गंगाजल, पांढरे तीळ आणि केवळ 1 थेंब गोमूत्र मिसळणे हे केवळ धार्मिक कर्मकांड नाही, तर तुमच्या शरीराभोवती असलेले नकारात्मक ऊर्जेचे कवच फोडण्याचे अस्त्र आहे. ज्या व्यक्तींना गेल्या अनेक महिन्यांपासून सतत अपयश येत आहे किंवा घरात सतत कुणीतरी आजारी पडत आहे, त्यांच्यासाठी हे दिव्य स्नान अत्यंत अनिवार्य आहे. भविष्यवाणीनुसार या दिवशी पांढऱ्या तिळाचा स्पर्श झालेले पाणी तुमच्या देहावरून वाहताना तुमच्या पूर्वकर्मांचे दोष आणि शत्रूंनी केलेली नजरबाधा धुवून काढण्याची शक्ती ठेवते. कुंभ राशीच्या व्यक्तींनी स्नान करताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार केल्यास त्यांच्या शरीरातील सुप्त ऊर्जेचे केंद्र जागृत होते. जर तुम्ही या नियमाकडे दुर्लक्ष केले किंवा आळसामुळे उशिरा स्नान केले, तर नशिबाचा सूर्य तुमच्यासाठी धुसर राहण्याची दाट शक्यता आहे. हे स्नान म्हणजे तुमच्या आगामी सुवर्णकाळाची पहिली पायरी आहे, जी तुमच्या आयुष्यातील अंधकार कायमचा संपवून टाकू शकते. कुंभ राशीसाठी वर्ज्यवस्तू वजा विनाशाची ठिणगी ठरू शकतील अशा चुका. कुंभ राशीच्या जातकांसाठी मकर संक्रांतीचा दिवस जेवढा फलदायी आहे, तेवढाच तो सावधगिरी बाळगण्याचा सुद्धा आहे. या दिवशी अनवधानाने केलेले दान तुमच्या प्रगतीच्या मार्गात मोठे अडथळे उभे करू शकते. प्रामुख्याने धारदार वस्तू जसे की चाकू, कात्री किंवा लोखंडी अवजारे चुकूनही कोणाला देऊ नका. ही केवळ एक साधी वस्तू नसून ती तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या युतीवर नकारात्मक परिणाम करू शकते. जर तुम्ही या दिवशी अशा वस्तूंचे दान केले तर घरातील शांतता भंग पावून कोर्ट कचेरी किंवा वादाचे प्रसंग उद्भवण्याची दाट शक्यता आहे. ही केवळ भीती नसून तुमच्या राशीसाठी एक धोक्याची सूचना आहे, जी तुम्हाला येणाऱ्या संकटांपासून वाचवू शकते. या संक्रांतीच्या काळात कुंभ राशीच्या कुंडलीत शनी आणि सूर्याच्या स्थितीनुसार तेलाचे दान करणे अत्यंत घातक ठरू शकते. अनेकदा आपण कळत नकळत जुने तेल किंवा तेलाचे डबे दान करतो, पण या राशीसाठी ते थेट आरोग्यावर घाला घालणारे ठरू शकते. विशेषतः काळ्या रंगाच्या कपड्यांचे दान या दिवशी कटाक्षाने टाळायला हवे. जर तुम्ही या सावधगिरीच्या नियमांचे उल्लंघन केले तर नशिबाची साथ मिळण्याऐवजी दुर्दैवाचे दशाचक्र मागे लागण्याची भीती आहे. त्यामुळे पुण्य कमावण्याच्या नादात अशा वस्तू कोणाच्याही हाती देऊ नका, ज्या तुमच्या समृद्धीला दृष्ट लावू शकतात. सौभाग्याची वाढ करणारा पोशाख. तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणारा रंग. मकर संक्रांतीला तुम्ही कोणते कपडे परिधान करता यावर तुमच्या पूर्ण वर्षाची ऊर्जेची पातळी अवलंबून असते. कुंभ राशीसाठी यंदाच्या संक्रांतीचे ग्रहमान अत्यंत विचित्र संकेत देत आहेत. भविष्यवाणीनुसार यंदाची संक्रांत पिवळ्या रंगावर आरूढ झाली आहे, त्यामुळे कुंभ राशीच्या महिलांनी आणि पुरुषांनी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे अत्यंत घातक ठरू शकते. पिवळा रंग या दिवशी तुमच्या राशीसाठी ग्रहांचा संघर्ष वाढवणारा ठरेल, ज्यामुळे घरात विनाकारण चिडचिड किंवा कामात अडथळे येऊ शकतात. ही केवळ कपड्यांची निवड नाही, तर तुमच्याभोवती असलेल्या आभामंडळाचे ऑरा रक्षण करणारी एक ढाल आहे. या उलट जर तुम्ही या दिवशी हिरव्या, लाल किंवा जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर तुमच्या नशिबाचा तारा अचानक चमकू शकतो.
विशेषतः सवाष्ण महिलांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि गडद रंगाचे पोशाख परिधान केल्यास त्यांच्या कुंडलीतील सौभाग्य योग अधिक बलवान होतो. हा रंग तुमच्या राशीतील शनीच्या तीव्रतेला शांत करून सूर्याच्या ऊर्जेशी तुमचे नाते जोडतो. जर तुम्ही या दिवशी चुकीचा रंग निवडला तर वर्षभर मानसिक अशांती आणि आर्थिक चणचण भासण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी रंगांची ही निवड अत्यंत सावधगिरीने करा. घरातील लक्ष्मी प्रसन्न करण्याचे उपाय. अडकलेला पैसा आणि सुख परत मिळवण्याची गुरुकिल्ली. कुंभराशीच्या लोकांसाठी यंदाची मकर संक्रांत ही घरात स्थिर लक्ष्मी नांदवण्याची एक दुर्मिळ संधी आहे. भविष्यवाणीनुसार जर तुमच्या घरात सतत पैशांची चणचण भासत असेल किंवा आलेला पैसा टिकत नसेल तर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा या दिवशी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. सूर्योदयानंतर लगेचच दरवाजा स्वच्छ करून त्यावर हळदी कुंकवाची सुबक रांगोळी काढणे हे केवळ स्वागत नसून घरातील गरिबीला बाहेर काढण्याचे एक गुप्त प्रतीक आहे. कुंभराशीच्या जातकांनी या दिवशी आपल्या उंबरठ्यावर अष्टगंधाचा टिळा लावल्यास वर्षभर राहू आणि शनीचे अशुभ प्रभाव घरापासून दूर राहतात असा संकेत ग्रहांच्या स्थितीवरून मिळतो. या दिवशी घरात श्रीसूक्ताचे पठण करणे किंवा त्याचा ऑडिओ लावणे हे तुमच्या वास्तूतील ऊर्जेला आमूलाग्र बदलू शकते. ग्रहांची चाल असे सुचवते की मकर संक्रांतीला कुंभराशीच्या व्यक्तींनी घरात झाडू विकत आणल्यास साक्षात महालक्ष्मीचा वास त्यांच्या तिजोरीत सुरू होतो. जो झाडू आपण रोजची घाण साफ करण्यासाठी वापरतो तोच झाडू या दिवशी लक्ष्मीचे रूप धारण करतो. जर तुम्ही या दिवशी घरातील कोळिष्टके काढली किंवा स्वच्छता केली नाही तर नशिबाचा उदय होण्याऐवजी तुमच्यावर कर्जाचा डोंगर वाढण्याची भीती आहे. याउलट गुरुजींच्या सांगण्यानुसार जर तुम्ही तुळशीजवळ दिवा लावून लक्ष्मीची आराधना केली तर वर्षानुवर्षे अडकलेली कामे एका झटक्यात पूर्ण होतील. कुंभ राशीसाठी विशेष मंत्र साधना. अंतिम रहस्य आणि भाग्योदयाचा महामंत्र. हा या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा आणि रहस्यमय भाग आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मकर संक्रांतीची संध्याकाळ ही एक सिद्ध काळ मानली जाते. भविष्यवाणीनुसार जर तुमच्या आयुष्यात संकटांचे सावट संपत नसेल तर या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे श्रवण किंवा पठण करणे तुमच्यासाठी संजीवनी ठरू शकते. तुमच्या राशीचा स्वामी शनी आणि दिवसाचा अधिपती सूर्य यांच्यातील समन्वय साधण्यासाठी हा मंत्र एक पुलासारखे काम करतो. जर तुम्ही या दिवशी सूर्याला अर्घ्य देताना ओम नमो भगवते रामचंद्राय किंवा सूर्याच्या 12 नावांचा जप केला तर तुमच्या कुंडलीतील राजयोग सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. हा केवळ मंत्र नाही तर तुमच्या प्रगतीच्या मार्गातील सर्व अदृश्य अडथळे जाळून भस्म करणारे एक अस्त्र आहे. या शेवटच्या टप्प्यात एक अत्यंत गुप्त उपाय सांगितला आहे. वजा मकर संक्रांतीच्या रात्री कुंभ राशीच्या जातकांनी आपल्या उशाशी थोडे पांढरे तीळ आणि एक तांब्याचे नाणे ठेवून झोपावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते कोणा गरजूला दान करावे. असे केल्याने तुमच्यावर असलेली साडेसाती किंवा शनीची पीडा कमालीची शांत होते असे ग्रहसंकेत मिळतात. लक्षात ठेवा, या 5ही भागांत सांगितलेले नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर ग्रहांची ही प्रतिकूल चाल तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. पण जर तुम्ही हे उपाय श्रद्धेने केले तर साक्षात सूर्यदेवाच्या कृपेने तुमचे नशीब सोन्यासारखे चमकू लागेल. तर कुंभ राशीच्या लोकांनो, मकर संक्रांतीचा हा पवित्र काळ तुमच्यासाठी केवळ एक सण नाही तर तुमचे नशीब बदलण्याची एक मोठी संधी आहे. गुरुजींनी सांगितलेले हे 5 नियम आणि गुप्त उपाय जर तुम्ही श्रद्धेने पाळले तर येणाऱ्या वर्षभरात तुम्हाला मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही. लक्षात ठेवा, तुमची एक छोटीशी खबरदारी तुमच्या कुटुंबाला मोठ्या संकटापासून वाचवू शकते आणि घरात सुख समृद्धीचा वर्षाव करू शकते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, जेणेकरून तुमच्यावर स्वामींची कृपा कायम राहील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या इतर कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या धोक्यांची जाणीव होईल. आणि हो, नशिबाची अशीच गुपिते आणि गुरुजींचे मार्गदर्शन वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.